राज्यातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात बदल घडवून आणण्याच्या दृष्टीनं सहकारी संस्थांची भूमिका खूपच महत्त्वाची आहे. राज्य सहकारी बँकेपासून अगदी छोट्या मोठ्या स्तरावरील सुमारे 2 ते 2.5 लाख सहकारी संस्था विविध क्षेत्रात कार्यरत असून राज्याच्या विकासात योगदान देत आहेत. या सर्व संस्थांची संपूर्ण माहिती या वर्ष अखेरपर्यंत संगणकाच्या एका क्लिकवर आपल्या सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. परिच्छेद कृषी क्षेत्राला होणारा अर्थपुरवठा हा प्रामुख्याने सहकारी वित्त संस्थांच्या माध्यमातूनच होतो. राज्याची शिखर बँक, जिल्हा बँका आणि कृषी पतसंस्थांच्या त्रिस्तरीय यंत्रणेतून सहकार चळवळ दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा पतपुरवठा शेतकऱ्यांना करीत असते. शेतकऱ्यांना अर्थपुरवठा करण्याबाबत खासगी आणि राष्ट्रीय व्यापारी बँकांचं धोरण काहीसं उदासीन असताना सहकारी वित्तसंस्था मात्र शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमीच ठामपणे उभ्या राहिलेल्या दिसतात. या सहकारी वित्तसंस्थांचं अस्तित्व हे निसर्गाची साथ आणि शेतीमालाला मिळणारा भाव या 2 घटकांवर अवलंबून आहे. हे घटक अनेकदा प्रतिकूलच ठरत असतात. त्यामुळे सहकारी संस्था अडचणीत येतात, कधीकधी तोट्यात जातात. तसं असलं तरी शेतकऱ्यांना कर्ज देण्याची बांधिलकी या संस्थांनी नेहमीच पार पाडली आहे. त्यामुळे अन्य कुठल्याही संस्थांपेक्षा सहकारी संस्था या शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य जनतेला नेहमीच आपल्या वाटत आल्या आहेत. हे सहकारी चळवळीचं सर्वांत मोठं यश आहे. परिच्छेद साधारणपणे 4-5 वर्षांपूर्वी संपूर्ण देशभर आर्थिक मंदीची मोठी लाट उसळलेली आपण सर्वांनी पाहिली. काहींनी ती अनुभवली सुद्धा. त्या लाटेत काही जणांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. उद्योग व्यवसायांवर विपरीत परिणाम झाले. परंतु त्या लाटेतही सहकार क्षेत्राला अजिबात धक्का बसला नाही. युरोप, अमेरिकेतील सहकारी बँकांच्या वृद्धींचे प्रमाण 50% वाढलं. आपल्या देशातही काहीसं तसंच चित्र होतं. आपल्या देशातल्या आणि राज्यातल्या अनेक सहकारी संस्थांची कामगिरी, पारदर्शक कारभार, प्रामाणिकपणा, सचोटी आणि निष्ठेने कार्य करणे यामुळे अत्यंत चांगली आहे. विशेषतः कृषी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित पणन, कृषी उत्पादन प्रक्रिया म्हणजे कृषी प्रक्रियेसारख्या क्षेत्रातील सहकारी संस्थांनी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. कृषी क्षेत्राच्या विकासाला मोठा हातभार लावला आहे. परिच्छेद मध्यंतरी आपल्याकडे सहकारी क्षेत्रात काही अपप्रवृत्ती आल्या. त्यामुळे काही सहकारी संस्था बंद पडल्या. स्टॉप.